सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कुणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा सर्वसाधारण असेल. आजचा दिवस हा तुमच्यासाठी काहीतरी नवीन घेऊन येण्याची दाट शक्यता आहे. तुमच्या आयुष्यामध्ये नवीन नाती निर्माण होऊ शकतात, ज्यामुळे तुम्हाला आनंद होईल. जर तुमच्या लग्नाची बोलणी सुरू असेल तर आज तुमचा विवाह निश्चित होऊ शकतो. तुमच्या घरी शुभ कार्यक्रमाचं आयोजन होऊ शकतं, ज्यामुळे तुमच्या घरामध्ये आनंदाचं वातावरण निर्माण होईल. नातेवाईकांसोबत तुमची प्रतिष्ठा वाढेल, जी भविष्यामध्ये तुम्हाला उपयोगी ठरू शकते. आज तुम्ही काही नवीन वस्तू खरेदी करू शकता, ज्यामुळे तुमचं घर हे प्रसन्नतेनं भरून जाईल. आज नशीब 76% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज योग आणि प्राणायामाचा अभ्यास करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या कामामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल आणि तुमचं मन देखील प्रसन्न राहील. आज तुमच्या आयुष्यामध्ये काही चढउतार येऊ शकतात, परंतु त्यामुळे तुम्ही निराश होऊन जाऊ नका. तुमचं आचरण शुद्ध ठेवा आणि कुटुंबासोबत चांगले संबंध जोडून ठेवा. चिंतांपासून दूर राहा आणि संवादानं त्यांना सोडवण्याचा प्रयत्न करा. नोकरी करणारे लोक आपल्या कामावरती लक्ष केंद्रित करतील आणि वेळेवरती आपली कामं पूर्ण करतील. आज तुम्हाला आर्थिक बाबतीत देखील फायदा होईल आणि तुम्ही तुमच्या इच्छेनुसार खर्च करू शकाल. उत्पन्न वाढवण्यासाठी खर्चाचं तुम्ही नियोजन करा आणि समाधानी राहा. आजचा दिवस हा तुमच्या जीवनामध्ये आनंद आणि समृद्धी घेऊन येईल. आज नशीब 97% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरजूंना तांदळाचं दान करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा खूप चांगला असेल. आज तुम्हाला तुमच्या कुटुंब आणि मित्रांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल, ज्यामुळे तुम्हाला आनंद होईल. कोणतंही नवीन काम सुरू करण्यापूर्वी तुम्ही तुमचं ध्येय स्पष्ट करा आणि त्यामध्ये तुमचा वेळ आणि उत्साह गुंतवणूक करा. आज तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी ही घ्यावी लागेल. तुम्हाला कोणताही आजार असेल तर त्यावरती तुम्ही लक्ष ठेवा आणि वेळेमध्ये उपचार घ्या. तुम्हाला तुमच्या कामामध्ये चांगलं यश मिळेल. तुमचा आज मान सन्मान देखील होईल. आज तुम्हाला तुमच्या व्यवसाय किंवा नोकरीमध्ये नवीन संबंध जोडण्याची संधी मिळेल, जी तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. तुम्हाला पैशांची कमतरता भासू शकते, त्यामुळे तुम्ही तुमच्या खर्चावरती नियंत्रण ठेवा. आज नशीब 78% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री शिवजपमालेचं पठण करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी सर्वसाधारण राहील. आज तुम्हाला काही अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्याची संधी देखील मिळू शकते. तुमचं मन हे खूप आनंदी राहील आणि उत्साही राहील, ज्याचा तुमच्या आरोग्यावर देखील चांगला परिणाम होईल. विद्यार्थी आज त्यांच्या आवडत्या विषयामध्ये यशस्वी होतील. आज संध्याकाळी तुम्ही एखाद्या सामाजिक कार्यक्रमामध्ये सहभागी होऊ शकता, ज्यामुळे तुमचा मान सन्मान वाढेल. प्रेमजीवनातील सखोलता समजून घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या नात्यांबद्दल अधिक विचार करण्याची गरज आहे. आज तुम्ही प्रत्येक काम हे आत्मविश्वासानं पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल. आज नशीब 93% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज तुळशीला नियमितपणे जल अर्पण करून दिवा लावा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा सर्वसाधारण राहील. तुम्हाला तुमच्या दैनंदिन कामामध्ये व्यस्त राहावं लागेल. आरोग्याला तुम्ही हलक्यात घेऊ नका, अन्यथा तुम्हाला त्रास होऊ शकतो. आज तुम्हाला नातेवाईकांकडून काही खास भेटवस्तू मिळू शकते आणि तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये देखील त्यामुळे प्रेम वाढीस लागेल. नोकरी करणारे लोक हे कामामध्ये व्यस्त राहतील आणि त्यांच्या कामाचं कौतुक देखील होईल. आज सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या लोकांना एखादी चांगली बातमी मिळू शकते. तुम्हाला तुमच्या वाढत्या खर्चावरती नियंत्रण हे ठेवावं लागेल, अन्यथा तुम्हाला त्रास होऊ शकतो. जास्त उत्साहामध्ये तुम्ही कुठलंही काम करू नका, अन्यथा लोक तुम्हाला चुकीचं समजू शकतील. तुमची महत्त्वाची कामं तुम्ही वेळेवरती पूर्ण करा आणि तुमच्या उत्पन्न आणि खर्चाचं बजेट तयार करा. आज नशीब
66% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माता लक्ष्मीला खिरीचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी चांगला राहील. तुम्हाला आज तुमची अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्याची संधी मिळू शकते. आज तुमचं मन हे खूप आनंदी आणि उत्साही राहील, ज्याचा तुमच्या आरोग्यावरही चांगला परिणाम होईल. विद्यार्थी आज त्यांच्या आवडत्या विषयांमध्ये यशस्वी होतील. आज संध्याकाळी तुम्ही एखाद्या सामाजिक समारंभामध्ये सहभागी होऊ शकता, ज्यामुळे तुमचा मान सन्मान वाढेल. प्रेमजीवनातील सखोलता समजून घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या नात्यांबद्दल अधिक विचार करण्याची गरज आहे. आज तुम्ही प्रत्येक काम हे आत्मविश्वासानं पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. आज नशीब 93% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही तुळशीला नियमितपणे जल अर्पण करून दिवा लावा. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा खूप भाग्यवान असणार आहे. तुम्हाला आज एखाद्या जुन्या गुंतवणुकीतून चांगला नफा मिळू शकतो. नोकरी करणाऱ्या लोकांना आज चांगली पदोन्नती किंवा पगार वाढ मिळण्याची दाट शक्यता आहे. तुमच्या उत्पन्नाचे स्रोत वाढू शकतात आणि तुम्हाला अधिक धनलाभ होऊ शकतो. आज तुम्हाला प्रॉपर्टीशी संबंधित कुठलाही मोठा सौदा करण्याची संधी मिळू शकते. जर तुमचा कुठलाही खटला कोर्टात चालू असेल तर निकाल तुमच्या बाजूने लागू शकतो. तुम्ही आज तुमच्या जीवनसाथीदारासाठी एखादी भेटवस्तू खरेदी करू शकता आणि तुमच्या दोघांमध्ये प्रेमाचे नवीन अंकुर उमटू शकतात. आज तुम्हाला कुटुंबातील लोकांचं संपूर्ण सहकार्य मिळेल आणि तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पार पाडाल. आपल्या खाण्यापिण्यामध्ये तुम्ही सुधारणा करा. आज नशीब 76% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला लाडवांचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी सरासरी असू शकतो. दिवसाच्या सुरुवातीला तुम्हाला थोडंसं सावधगिरीनं काम करावं लागेल. तुम्हाला तुमच्या शत्रूंपासून सावध राहण्याची गरज आहे. तुम्ही कोणावरही गरजेपेक्षा जास्त विश्वास ठेवू नये. आज तुम्हाला प्रत्येक गोष्टीवरती आपलं मत देण्याची गरज नाही. तुम्ही शांत राहून आपल्या कुटुंबामध्ये जबाबदाऱ्या सांभाळू शकता. तुमचा राग हे तुमचं काम बिघडवू शकतो, त्यामुळे तुम्ही आपल्या वागण्या बोलण्यावरती लक्ष ठेवायला हवं. आज तुमचे खर्च थोडे जास्त होऊ शकतात, ज्यामुळे तुम्हाला पैशांची कमतरता जाणवेल. तुम्हाला मानसिकदृष्ट्या मजबूत राहण्याची गरज आहे. आपल्या आवडत्या छंदामध्ये थोडासा वेळ घालवण्याने तुमचं मन शांत राहील. आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान देवतांना सूर्यनारायणांना अर्घ्य अर्पण करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी शुभ आणि फलदायी राहील. तुमची नेतृत्व क्षमता आज तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. तुम्ही आपल्या कार्यशैलीनं आपल्या वरिष्ठांना प्रभावित करण्यामध्ये यशस्वी व्हाल. तुमचा बॉस तुमच्या कामाचं कौतुक करू शकतो. वैयक्तिक संबंधासाठी देखील आजचा दिवस हा खूपच शुभ राहील. लोकांसोबत तुमचा संवाद वाढेल आणि तुम्हाला त्यांच्यासोबत चांगला वेळ घालवण्याची संधी मिळेल. मैत्रीमध्ये प्रेमाची सुंदर सुरुवात होऊ शकते आणि तुम्हाला आपल्या मित्रांसोबत चांगला वेळ घालवण्याची देखील संधी मिळेल. आरोग्याबाबत कुठली तरी मोठी समस्या तुम्हाला उद्भवण्याची दाट शक्यता आहे, त्यामुळे डॉक्टरचा सल्ला अवश्य घ्या. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंच्या मंदिरामध्ये चण्याची डाळ आणि गूळ पिवळ्या कपड्यामध्ये बांधून अर्पण करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा चांगला जाणार आहे. तुम्हाला आपल्या कामामध्ये थोडी अधिक मेहनत करावी लागू शकते. तुम्हाला आपल्या गुंतवणुकीची निवड देखील काळजीपूर्वक करावी लागेल. तुम्हाला आपल्या सहकाऱ्यांशी संपर्क साधण्याची आवश्यकता भासू शकते. नोकरी करणाऱ्या लोकांनी आपल्या कामावरती लक्ष देण्याची आवश्यकता आहे. तुम्हाला आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. आज तुम्हाला आपल्या कुटुंबासोबत अधिक वेळ घालवण्याची संधी मिळेल. तुम्हाला तुमचे प्रोजेक्ट वेळेवरती पूर्ण करण्याचा प्रयत्न करायला हवा. खाण्यापिण्यावरती लक्ष दिलं पाहिजे, जेणेकरून तुमचं आरोग्य चांगले राहील. तुम्हाला तुमच्या जीवनसाथीदारासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. तुम्हाला तुमच्या व्यवसायामध्ये अधिक मेहनत घ्यावी लागेल, तरच यश मिळेल.
आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरिबांना अन्न, वस्त्र आणि भोजन दान करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला आपल्या कामामध्ये यश मिळेल, तसेच स्वप्न पूर्ण करण्याची संधी मिळेल. तुम्हाला आज तुमच्या करिअरमध्ये सोनेरी संधी मिळू शकते आणि संधीचा योग्य वेळी उपयोग करण्याची तुम्हाला आवश्यकता देखील भासेल. मेडिकलची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस खूप चांगला राहील. तुमच्या मेहनतीचं योग्य फळ तुम्हाला मिळेल आणि तुम्ही आपल्या क्षेत्रामध्ये नाव कमावू शकाल. तुम्हाला व्यवसायाच्या क्षेत्रात देखील पुढे जाण्याची संधी मिळेल. तसेच तुम्ही आज धन कमावू शकाल. दिवसभर धावपळ केल्यानंतर संध्याकाळी आपल्या लोकांसोबत वेळ घालवण्याची तुम्हाला संधी मिळू शकते, जे तुमच्यासाठी फारच आरामदायी ठरू शकते. हा दिवस यशस्वी करण्यासाठी तुमची मेहनत आणि दृढनिश्चय मजबूत असायला हवा. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान कृष्णांना लोणी आणि खडी साखरेचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी सामान्य राहील. तुम्हाला तुमच्या जीवनाबद्दल विचार करायला वेळ मिळेल आणि आपले ध्येय साध्य करण्यासाठी तुम्हाला कठोर परिश्रम घेण्याची आवश्यकता भासेल. आज तुम्हाला आपले स्वप्न पूर्ण करण्याची संधी देखील मिळू शकते. तुमचं मन हे खूप प्रसन्न राहील, ज्याचा तुमच्या आरोग्यावर देखील चांगला परिणाम होईल. तुम्ही एखाद्या नवीन प्रोजेक्टवरती काम करण्यामध्ये व्यस्त राहाल. विद्यार्थी आज आपल्या आवडत्या विषयामध्ये यशस्वी होतील. आज संध्याकाळी तुम्ही एखाद्या सामाजिक कार्यक्रमामध्ये सहभागी होऊ शकता, ज्यामुळे तुमची पद आणि प्रतिष्ठा वाढीस लागेल. आज नशीब 65% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पहिली भाकरी ही गाईला खाऊ घाला. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगायला बिलकुल विसरू नका. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.